पाटील साहेब, आपण भारतीय जनता पार्टीचे कामगार मोर्चाचे जिल्हाध्यक्षपदी आपली निवड झालेली आहे. आपण या कामगारांच्या जे समस्या आहेत आतापर्यंत सोडवतच आलेल्या आहेत, पण आता जिल्हाध्यक्ष म्हणून आपण या समस्येकडे कोणत्या याच्यानं बघत आहेत आणि कोणत्या याच्यातून आपण त्यांच्या समस्या सोडत आहोत? नमस्कार साहेब, मी ज्योतिराम चिवडे पाटील, भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाचा लातूर शहर जिल्हा अध्यक्ष. आपण मला प्रश्न विचारलात की आपण कामगार मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष असल्या कारणाने आपण कामगाराचे प्रश्न कसे मार्गी लावाल. साहेब, मला कामगाराचे प्रश्न सोडवण्याचा अत्यंत जवळून अनुभव आलेला आहे. आपण पाहिलेलं आहेत की महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा एक मंडळाचा अध्यक्ष होतो साहेब त्यावेळेस तरी मी, पण संपूर्ण राज्यभर टी कामगारांचं आंदोलन सांभाळण्याचं काम मी भारतीय जनता पार्टी म्हणून स्वतःच्या खांद्यावरती घेतलेलं होतं. आणि आमचे त्यावेळेसचे तत्कालीन अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष गुरुनाथजी मगे साहेब, त्यांनीसुद्धा मला मोलाची साथ दिली होती. आणि त्यांनी साथ दिल्यामुळं 181 दिवस चाललेलं ते आंदोलन मी अत्यंत सक्षमपणे सांभाळण्याचं काम त्या टी कामगाराचं मी स्वतःहून संपूर्ण महाराष्ट्रभर केलं असल्यामुळे मला कामगाराची अत्यंत जाण असलेल्या कारणाने मला पक्षाचे अध्यक्ष आदरणीय अजितसिंह पाटील कवेकर साहेबांनी माझ्यावरती विश्वास टाकून मला लातूर शहर जिल्ह्याचं कामगार मोर्चाचं अध्यक्षपद दिलेलं आहे. आणि त्यांच्या या विश्वासाला तडा न जाऊ देता प्रत्येक क्षेत्रातील कामगारांना, तो बांधकाम कामगार असेल, घरेलू कामगार असेल, सफाई कामगार असेल, तसेच अन्य प्रकारचे जे 54 प्रकारचे कामगार येतात या कामगार क्षेत्रामध्ये, त्या प्रत्येक क्षेत्रातल्या कामगारांना मी न्याय देण्याचं काम मी स्वतः भारतीय जनता पार्टीचा जिल्हा अध्यक्ष या नात्यानं करणार आहे. पाटील साहेब, आपणाचं गंगापूरच्या तंटामुक्ती अध्यक्ष पदही आपल्याला मिळालेलं आहे. ह्या दोन्ही पदांचा आपण कशा पद्धतीनं गावामध्ये मार्ग लावतात? साहेब, मी भारतीय जनता पक्षाचं काम तर अत्यंत इमानीद्वारे करतच आलेलो आहे. त्याच जोरावरती गंगापूरच्या सर्वसामान्य जनतेचं काम करत असल्यामुळे, जनतेचा माझ्यावर विश्वास असल्यामुळे, आणि या गंगापूरच्या जनतेला माहिती आहे की गंगापूरचा विकास आणि जनतेचा विकास हा फक्त आणि फक्त चिवडे पाटीलच करू शकतो. या विश्वासाच्या जोरावरती संपूर्ण ग्रामसभेमध्ये एकमतानं आणि बहुमतानं ठराव पारित झालेला असून त्या ग्रामसभेमध्ये एकमतानं माझी निवड झालेली आहे. त्यामुळे मी गंगापूरच्या जनतेचा विश्वास कधीही निरंतर ठरू देणार नाही. त्यांच्या विश्वासाला सार्थ ठरवून प्रत्येक गोरगरिबाचं समस्या सोडवण्याचं काम, आणि ह्या समस्या गावामध्येच कशा सोडवल्या जातील, पोलीस स्टेशनला न जाता प्रत्येक समस्या गावामध्ये सोडवण्यासाठी आणि तोडगा काढून मार्ग काढण्यासाठी या ठिकाणी माझी नियुक्ती गावकऱ्यांनी केलेली आहे. त्यांच्या विश्वासाला मी अजिबात तडा जाऊ देणार नाही. त्यांचा विश्वास सार्थ ठरवणार आणि त्यांना न्याय देण्याचं काम मी स्वतः भारतीय जनता पार्टीचा एक जिल्ह्याचा कामगार मोर्चाचा अध्यक्ष या नात्यानं आणि तंटामुक्तीचा अध्यक्ष या नात्यानं करणार आहे. पाटील साहेब, सध्या जिल्हा परिषद निवडणुका, नगरपालिका निवडणुका सतत पाठीमागं पुढं जात आहेत. यावरती नागरिक भयानक परेशान आहेत, त्यांचा रोष वाढलेला आहे. भारतीय जनता पार्टीचे आपण एक नेते म्हणून, एक कामगारचे जिल्हाध्यक्ष म्हणून आपण कसं बघतात? हे बघा साहेब, आपण अत्यंत महत्त्वाचा आणि गंभीर प्रश्न विचारलात. त्याबद्दल आमच्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रभाऊ फडणवीस, आमचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, आमच्या जिल्ह्याचे नेते संभाजी पाटील निलंगेकर, रमेशआप्पा कराड, तसेच अभिमन्यूजी पवार, आणि आमच्या शहर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष युवा अध्यक्ष अजितसिंह पाटील कवेकर साहेब अत्यंत काळजीपूर्वक सांगत असतात. त्यांना माहिती आहे की न्यायालयाच्या पुढं आपण कोणीही काहीही करू शकत नाही. आज साहेब आपण प्रश्न विचारलात की भारतीय जनता पार्टीवरती लोक नाराज आहेत. साहेब, भारतीय जनता पार्टीवरती कोणीही नाराज नाही. हा फक्त आरक्षणाचा विषय आहे, आणि ज्या ठिकाणी 50% पुढं आरक्षण क्रॉस केलेलं आहे त्या ठिकाणच्या निवडणुका सन्माननीय न्यायालयानं स्थगित केलेलं आहे. आणि पुढं मागं ढकलण्याचं काम हे न्यायालयाचं असल्यामुळं यामुळं भारतीय जनता पार्टीवरती कुणीही नाराज नाही. भारतीय जनता पार्टीवरती लोक अत्यंत खुश आहेत. का तर शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टी अग्रेसर आहे.
शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी आग्रही आहे. तसेच लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये या भारतीय जनता पार्टीच्या काळातच मिळालेले आहेत साहेब. मला सांगायला आनंद वाटतो. शेतकऱ्यांसाठी 7.5 HP पर्यंत वीज बिल माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय आमच्या देवेंद्र भाऊ फडणवीस सरकारने घेतलेला आहे. तसेच किसान सन्मान निधी योजना सुद्धा. आणि आता पाठीमागं पाहिला तर आपण अतिवृष्टीमुळे शेतकरी अत्यंत हवालदिवाल झालेला होता. त्यांच्याकडे पेरणीला सुद्धा पैसे नव्हते. आमच्या सरकारनं सरसगट प्रत्येक शेतकऱ्याला पेरणीसाठी म्हणून 10,000 रुपये हेक्टरी अनुदान देण्याचं काम आणि ऐतिहासिक निर्णय घेण्याचं काम आमच्या लातूर शहर जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय अजितसिंह पाटील कव्हेकर साहेब यांनी मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्याला यश म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी 10,000 रुपये देण्याचं काम आमच्या भारतीय जनता पार्टी सरकारनं केलेलं आहे साहेब. म्हणून मी आपणाला ठामपणे सांगतो, भारतीय जनता पार्टीवर कुठलाही कार्यकर्ता किंवा कुठलीही जनता नाराज नाही. ते फक्त कोर्टाच्या निर्णयामुळं मागं पुढं होत असेल, पण आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही त्याला सक्षमपणे तोंड देण्याचं काम आम्ही करत आहोत.